नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला जो व्हिडिओचा टॉपिक आहे, तो आहे की एका विनिंग ट्रेडनंतर आपण जे आपल्या डोक्यात फ्युचर प्रॉफिटचं जे कॅल्क्युलेशन करतो, ते आपल्याला आजपासून बंद करायचं आहे. ओके. त्याबद्दलचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे. कारण माझ्या बाबतीत हे खूप वेळा झालंय, की एका विनिंग ट्रेडनंतर किंवा एक चांगल्या प्रॉफिटनंतर अचानक मार्केटमध्ये काहीतरी एक बिग मूव्ह आला किंवा एक मोठा मूव्ह आल्यानंतर मला एक अचानक मोठं प्रॉफिट झालं. ओके. आणि त्याच्यानंतर मी माइंडमध्ये कॅल्क्युलेशन्स करायला सुरुवात केली, की ओके आज मी ₹1,00,000 कमवले. ओके. म्हणजे मी 1 वीकमध्ये साधारण 5-6 लाख तरी कमवू शकतो. ओके. म्हणजे माझे महिन्याचे समजा 20-22 लाख झाले. ओके. तर वर्षाचे मी आरामात 2-4 करोड कमवतो. असं मी कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करतो. ओके. आणि या कॅल्क्युलेशनच्या नादात मी अननेसेसरी जे प्रॉफिट जे कमवलं होतं त्या दिवशी, ते सगळं गमावून बसत होतो. आणि ही चूक माझ्यासोबत खूप वेळा झाली आहे. सो त्याच्यामुळे जर तुम्ही आणि मला गॅरंटी आहे, की आपण एक नॉर्मल ह्युमन बीइंग आपण हे सगळं कॅल्क्युलेशन आपल्या माइंडमध्ये करत राहतो. आपण डे ड्रीम बघत राहतो आणि या डे ड्रीमच्या नादात आपण आपण जे कमवलेले पैसे आहेत ते गमावून बसतो. आणि हे सगळं होऊ नये यासाठी मी हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. आता प्रॉब्लेम काय होतं, या कॅल्क्युलेशनचा आपल्या माइंडवरती किंवा आपल्या ब्रेनवरती प्रॉब्लेम काय होतो, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे समजून घेणं. ओके. म्हणजे आपण जेव्हा अशा गोष्टींचं कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करतो, तेव्हा आपण काय करतो, नेक्स्ट डेपासून आपण आपल्या अकाउंटमध्ये प्रॉफिट जास्त असल्यामुळे किंवा आपल्या अकाउंटमध्ये जास्त पैसे अचानक आल्यामुळे आपण अननेसेसरी रिस्क घ्यायला सुरुवात करतो. ओके. जिथं आपल्याला दिसत आहे ट्रेड, तिथं आपण अननेसेसरी ट्रेड घ्यायला लागतो. विचार करत नाही. ओके. पोझिशन साईज वाढते आपली, अननेसेसरी रिस्क वाढते. ओके. किंवा फिअर ऑफ मिसिंग असं सारखं-सारखं वाटायला लागतं आणि प्रत्येक वेळी आपल्याला असं वाटायला लागतं, की आता आपल्याला नवीन बिग मूव्ह मिळणार, एक मोठा मूव्ह मिळणार आणि या मोठ्या मूव्हच्या नादात आपण अननेसेसरी कुठेही ट्रेडिंग करायला सुरुवात करतो. ओव्हर ट्रेडिंग करतो, रिव्हेंज ट्रेडिंग करतो आणि या सगळ्याच्या नादात आपण जे पैसे कमवले आहेत, ते आपण गमावून बसतो. सो त्याच्यामुळे आपल्याला आजपासून एक प्रॉफिट झाल्यानंतर आपल्याला थांबायचं आहे. ओके. स्लो डाउन करायचं आहे स्वतःला आणि जे आपल्या माइंडमध्ये जे कॅल्क्युलेशन चालू आहे ते स्टॉप करायचं आहे. आपल्याला पुढचा विचार करायचाच नाही, की मी फ्युचरमध्ये जाऊन एवढे पैसे कमवणार, तेवढे पैसे कमवणार नाही. आपण जे आपल्यासाठी रूल डिफाईन केले आहेत, त्या रूलला स्टिक राहून आपल्याला फक्त आजच्या दिवसाचा विचार करायचा आहे. कारण प्रॉब्लेम काय आहे, की मार्केट प्रत्येक दिवशी सेम नाही राहत. मार्केट प्रत्येक दिवशी मोठा मूव्ह देत नाही. मार्केट साइडवेज राहतं, व्होलाटाईल राहतं, मार्केट न्यूजला रिएक्ट करतं. सो त्याच्यामुळे तुम्हाला एव्हरी डे जे तुम्ही आज प्रॉफिट कमवलंय, मोठं प्रॉफिट, ते तुम्हाला एव्हरी डे मिळणं पॉसिबलच नाही आणि ही रिॲलिटी तुम्ही त्या कॅल्क्युलेशनच्या नादात तुम्ही ती विसरून जातात आणि ते जे एक प्रॉफिट कमवलंय, ते तुम्हाला दररोज प्रत्येक ट्रेडमध्ये ते प्रॉफिट एक्स्पेक्टेड व्हायला सुरुवात होतं आणि त्या एक्स्पेक्टेशनच्या नादात तुम्ही जे प्रॉफिट कमवलंय, ते गमावून बसता. तर ॲक्चुअली आपल्याला अशा वेळी आपल्याला जो विचार करायचा आहे, तो काय विचार करायचा आहे? ओके. नाईस, की आपल्याला आज एक चांगलं प्रॉफिट मिळालं. ओके. आता या प्रॉफिटला मी ग्रो कसं करेन? ग्रो कसं करेन याचा अर्थ असा नाही, की आपल्याला रूल ब्रेक करायचे आहेत. ओके. ते जे आपण प्रॉफिट कमवलंय, ते आपल्याला प्रॉफिट वाढवायचं आहे. वाटलंच तर तुम्ही नेक्स्ट डे पोझिशन साइज वाढवू नका. तुम्ही ज्या पोझिशनने तुम्ही आजच्या दिवशी ट्रेड केला होता किंवा काल ट्रेड केला होता, त्या सेम पोझिशनने ट्राय करा किंवा समजा तुम्हाला 2 तारीखला किंवा 4 तारीखला किंवा महिन्याच्या स्टार्टिंगला, मिड ऑफ महिन्यात ते समजा प्रॉफिट झालंय. तिथून पुढे महिना संपेपर्यंत तुम्ही ज्या पोझिशन साइजला किंवा तुमच्याकडे आधी ते मोठं प्रॉफिट व्हायच्या आधी जे कॅपिटल होते त्याच्यानुसारच ट्रेडिंग करा. ओके. तो महिना जाऊ द्या. तुमचं माइंडसेट पुन्हा तुमचे जे रूल्स आहेत तिथपर्यंत येऊ द्या. ओके. कारण मार्केट चेंज होतं. अचानक चेंज व्हायला सुरुवात होतं आणि त्याच्यासाठी तुम्ही रेडी नसता आणि त्याच्यामुळे तुम्ही जे कमवलेलं प्रॉफिट गमावून बसता. सो थोडंसं मार्केट तुमचं माइंड पहिलं कूल डाऊन होऊ द्या. मग वाटलंच तर तुम्ही जे प्रॉफिट कमवलंय ते यूज करायला सुरुवात करा. ओके. पण काही दिवस जाऊ द्या. ॲटलीस्ट आठवडा तरी जाऊ द्या. ओके. तुम्ही जे करत होता तेच करायला सुरुवात करा. आणि मी ह्याच्या आधी पण काही सगळ्या व्हिडिओमध्ये म्हणालो, की प्रोसेस तुम्ही जे प्रोसेस फॉलो करत आहात, ती प्रोसेस फॉलो करा. रूल फॉलो करा. आजच्या दिवसाचा विचार करा, की आज जो मी ट्रेड घेतलाय, त्या ट्रेडमध्ये मी कसं प्रॉफिटेबल राहील. कंडिशन चेंज झाली, मी ट्रेड एक्झिट करणार. ओके. नवीन ट्रेड घेणार.
ओके. आज जर ट्रेड दिसतच नसेल, ट्रेड बनलाच नाही, शांत बसा. काही ट्रेड घ्यायची गरज नाहीये. ओके. पण आपल्याला गडबड गोंधळ होते. आपल्याला जे प्रॉफिट कमवले ना, त्याचे डबल, ट्रिपल करायच्या नादात आपण जे प्रॉफिट कमवलं ते घालवून बसतो. एखाद्या मोठ्या बिग प्रॉफिट नंतर मी तर म्हणतो तुम्ही ते बिग प्रॉफिट मिळवलं हे कोणाला सांगूच नका. शांत बसा. ओके. आपली पोर्टफोलिओ ग्रो झाल्यानंतर लोकांना ऑटोमॅटिक कळतं. आपल्याला लोकांना सांगायची गरज पण नाही पडत. ओके. सो तुम्ही प्रत्येकाला जाऊन सांगून फिरू नका, की मी आज 2 लाख कमवले. एका ट्रेडमध्ये मी एवढं 100% प्रॉफिट काढलं. नका सांगू. कारण तुम्ही आज प्रॉफिट काढले, पण सेम नेक्स्ट डे तुम्ही प्रॉफिट काढाल की नाही हे सांगता नाही येत, राइट? सो अननेसेसरी तुम्ही सांगून स्वतःच्याच एक्स्पेक्टेशन हाय करून ठेवतात. सो कोणाला सांगू नका. सायलेंटली सेलिब्रेट करा. शांत राहा. नेक्स्ट ट्रेडचं प्लॅनिंग करा. ओके. पोझिशन साईज वाटलंच तर कमी करा किंवा जी पोझिशन साईजवर तुम्ही आधी ट्रेडिंग करत होता त्या पोझिशन साईजवर करा. काही दिवस जाऊ द्या. ओके. हळूहळू ग्रो करा. आपल्याला झटपट श्रीमंत नाही व्हायचं आहे. मार्केट हा मोठा गेम आहे, लाँग टर्म गेम आहे. ओके. सो आपल्याला त्या लाँग टर्म गेममध्ये जर टिकून राहायचं असेल तर आपल्याला आपलं कॅपिटल वाचवणे मॅन्डेटरी आहे. जेवढं तुम्ही कॅपिटल वाचवाल तेवढं तुमची पोर्टफोलिओ ग्रो होईल. क्लिअर आहे. ओके. सो येस. सो या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच सांगायचं होतं, की माइंडमध्ये जे एखाद्या प्रॉफिटनंतर जे आपल्याला माइंडमध्ये कॅल्क्युलेशन करतो, ते आपल्याला कॅल्क्युलेशन बंद करायचं आहे. आणि जर तुम्ही कॅल्क्युलेशन तशा पद्धतीने करत असाल, तर तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सांगू शकता. कारण आपण जेवढं एक्सप्रेस होतो, जेवढ्या आपण आपल्या चुका मान्य करतो, तेवढ्या आपण त्या चुका अव्हॉइड करत असतो. लोकं काय म्हणतील याचा विचार करू नका. तुम्ही कमेंटमध्ये सांगा. असे किस्से जर तुमच्यासोबत घडले असतील, तर कमेंटमध्ये सांगा. सो इतरांना पण कळतील. इतर लोकं पण त्यातून शिकतील. ओके. सो येस, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.